तुम्ही आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला 4-5 समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार असल्याचा मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। कायद्याच्या चौकटीत टिकेल असे देऊ असं म्हणाले, त्यामुळे सरकारचा सन्मान म्हणून 1 महिन्यांचा वेळ दिला आहे। दगे फटके देऊ नका, रस्त्यावर उतरवू नका। तुम्ही नाही दिलं तर विधानसभेला 4-5 समुदायाचे लोक एकत्र येतील आणि मैदानात उतरतील असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे। नाही ते बरोबर आहे, पण आंदोलक म्हणून समाजाच्या इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार, संघर्ष तर करावाच लागणार, त्याशिवाय मिळणार पण नाही। त्यांनी आता खात्रीला 1 महिन्याचाच वेळ घेतला। आम्ही 15 दिवस देत होतो, तसं तर आम्ही 1 दिवस पण देणार नव्हतो, पण ठीक आहे, सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे। आणि ते म्हणले ना, असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, ती जबाबदारी आमची आहे, कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे, त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ एवढे वेळेस द्यावाच लागेल। शब्द असे होते की कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं, कायमचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे शब्द होते, म्हणून 1 महिना वेळ दिला। कशाला उगाच गडबड करायची म्हणलं, दिलं परत त्यांनी मला उडालं। आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही, मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता, म्हणून दिला दादा। फक्त एकच सांगितलं मी त्यांना की ते दगी फटके होऊ देऊ नका। आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये, या रस्त्यावर आम्हाला उतरू नका, त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे, सगळे राजकीय पक्षाचे नेते। त्यामुळे आमचा हक्काचा आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पोरं आरक्षण देऊन मोठे करायचे, हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार। तुम्ही नाही दिलं मग तर मी जाहीरच सांगितलं, विधानसभेला ताकदीनं आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार। त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब, त्यांनी सांगितलं, माझं त्यांच्याशी बोलणं झालं, आम्ही 2-4 घंटे बोललो। ते SIT रद्द करणार आहेत, रद्द केली म्हणले ते, पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची, असं म्हणले ते, तिची तारीख संपली, त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत। ती वेगळा शब्द वापरला तर नाही, ध्यानात राहिला ते बंद करणार आहेत म्हणे। मला त्यांच्या हातात माहीत होतं, म्हणलं मग सांगा तुम्ही। मग त्यांनी पण सांगितलं आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे, आणि मलाही सांगा, म्हणलं सांगू का, मग मी सांगून टाकलं असं SITच्या बद्दल, केसेस बद्दल, अंतरावलीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या लाखो पोरावर झालेल्या आहेत, आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयीची अंमलबजावणी।